नमस्कार. शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर ती म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार 20 लाख रुपये. राज्य सरकारचा मोठा निर्णय. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार आहोत. तर चला आजची ही अपडेट सविस्तरपणे समजून चला सुरू करूया. राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यात अनेक निर्णय घेण्यात आले. त्यातील एक निर्णय म्हणजे राज्यातील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान म्हणजेच ग्रॅज्युटी मृत्यू उपदानाची मर्यादा 14 लाख रुपये वाढवून आता 20 लाख रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित होते. या निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबर 2024 पासून करण्यात येईल. ज्यांना निवृत्ती वेतन योजना आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठ यातील निवृत्त वेतनधारकांना हा निर्णय लागू राहणार आहे. कोतवालाच्या मानधनात 10% वाढ, अनुकंप धोरणही लागू. राज्यातील कोतवालाच्या मानधनात 10% वाढ करण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंप धोरण लागू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील 12,793 कोतवालांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यांना मिळणाऱ्या 15,000 रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल. सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार किंवा अपघात यामुळे असमर्थ ठरल्या शासनाच्या अनुकंप धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन GR YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.